मुंबई महापालिकेसाठी महायुतीने एक सर्वे केलाय। या सर्वेमध्ये भाजपला जवळपास 90 ते 100 तर शिवसेना शिंदे गटाला 50 ते 60 जागा मिळणार असा दावा, अशी माहिती सर्वेतनं समोर येते। महायुतीने केलेल्या सर्वेतनं ही माहिती मिळते। शिवसेना आणि भाजप मिळून जवळपास महापालिकेमध्ये 150 जागा जिंकायची खरं तर शक्यता आहे। खात्रीलायक सूत्रांची ही माहिती समोर येते। महायुतीने एक सर्वे केलेला आहे आणि या सर्वेतनं ही माहिती समोर येते। आपण पाहतोय की भाजपला 90 ते 100 जागा मिळणार तर शिंदेसेनेला 50 ते 60 जागा मिळू शकतात, अशा प्रकारची खात्रीलायक सूत्रांची माहिती सामना मिळते। महायुतीने एक सर्वे केलाय आणि या सर्वेतनं ही माहिती समोर येते। मुंबई महापालिकेसाठी आता महायुती सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत सूरज मसूरकर जोडले गेलेत। सूरज, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की शिंदेसेनेला 50 ते 60 तर भाजपला 100 पर्यंत जागा मिळू शकतात, काय अधिक माहिती? निश्चितपणे जो महायुतीने सर्वे केलेला आहे त्या सर्वेतून ही जी माहिती आहे ती समोर आलेली आहे। महायुतीने मुंबई महानगरपालिकेसाठी जो सर्वे केला होता त्या सर्वेत भाजपला जे आहे ते जवळपास 90 ते 100 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर शिवसेना शिंदे गटाला 50 ते 60 जागा मिळणार असल्याची जी माहिती आहे ती या सर्वेतून समोर आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी या महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला म्हणजे शिवसेना आणि भाजपला जवळपास 150 जागांपर्यंत जे आहेत ती शिवसेना भाजप मदत मारू शकते। मात्र जर का पाहायला गेलं तर या महायुतीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेने जे आहे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लांब ठेवलेला आहे। त्यामुळे महायुतीने जो सर्वे केलेला होता त्या सर्वेतून राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळणार याची माहिती समोर आलेली नाहीये। कारण नवाब मलिक जर का सोबत असतील तर आम्ही महापालिकेमध्ये अजित पवारांना सोबत घेणार नाही अशी भूमिका जी आहे ती भाजपने मांडली होती। त्यामुळे कुठेतरी 150 जागांपर्यंतच महायुती जी आहे ती मदत मारू शकते आणि जवळपास जे महापौर पद आहे त्यामुळे 90 ते 100 जागा भाजपला आणि 50 ते 60 जागा कुठेतरी भाजप शिवसेनेला मिळणार आहेत। त्यामुळे कुठेतरी महापौर यामध्ये नेमका कोणाचा बसेल, जर का या 300 जागा जर का शिवसेना भाजपला मिळाला तर नेमका महापौर कोणाचा बसेल याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं असेल। बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।